पूर्ण देशाचा राजकारणाचा अभ्यास आहे, काँग्रेसच्या विचाराचा अभ्यास आहे, संघटनाचा अभ्यास आहे. पण खूप मोठा काळ त्यांचा खरा अनेक राज्यांच्या निवडणुकांमध्ये गेला. गुजरातची ज्यावेळेस निवडणूक होती 2017ला, त्यावेळेस मी तिथे होतो आणि ते ते सुद्धा गुजरातच्या निवडणुकीमध्ये सहभागी झाले होते. मध्य प्रदेशच्या निवडणुकीमध्ये त्यांचा सहभाग राहिला. राजस्थानच्या निवडणुकीमध्ये त्यांचा सहभाग राहिला. एक काँग्रेसच्या श्रेष्ठींचा एक विश्वास हा त्यांच्यावर, त्यांच्या संघटन कौशल्यावर आहे. मला असं वाटतं की त्यांची कारकीर्द अनेक अर्थाने यशस्वी होईल, कारण काँग्रेसला सध्या गरज आहे ही वैचारिक चळवळ मोठी उभी करण्याची. अडचण काँग्रेसची झालेली नाही, एका विचाराची अडचण झाली आहे, पुरोगामी विचाराची अडचण झाली आहे, लोकशाहीवादी विचाराची अडचण झालेली आहे. आणि ती अडचण दूर करायची असेल तर युवकांपासून एक विचार देणं, आणि तो काँग्रेसचा सर्व धर्म समभावाचा असेल किंवा राज्यघटनेतला विचार असेल तो पोहोचवणं, हे काम ते खूप निश्चितपणे चांगलं करतील. एक पाया पुन्हा एकदा भरण्याचं काम ते चांगलं करतील. दुसरीकडे पाहिलं तर बावनकुळेंनी असं सांगितलं ती निवड झाल्यावर की काँग्रेसचे वरिष्ठ जेवढे नेते आहेत ते हे पद घ्यायला तयार नाहीत, त्यामुळे ते त्यांना देण्यात आलंय. असं बिलकुल नाही. आम्ही सगळ्यांनी चर्चा एकत्र पद्धतीने केली आहे. दिल्लीवरून सुद्धा श्रेष्ठी माझ्याशी सुद्धा बोललेले आहेत. माननीय स्वतः पृथ्वीराज चव्हाण साहेबांशी सुद्धा चर्चा झालेली आहे. आमचं एक मत होतं, म्हणजे आम्ही जे ज्येष्ठ आहोत आता काँग्रेसमधले, त्यांचं एक मत असं होतं की तुम्ही आता जो नवीन अध्यक्ष करायचा तो एक नवा वयोगटाचा करा. 50-55 वयोगट, ज्याच्यामध्ये अनुभव असतो, परिपक्वताही असते, पळण्याची क्षमता, फिरण्याची क्षमता असते. आणि आता नवीन युथ जोडण्याकरता म्हणून त्यांच्या व्यक्तिमत्वाची गरज असते. तर मला वाटतं का ह्या अर्थानं विचार त्यामध्ये झालेला आहे. दुसरीकडे पाहिलं तर सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीहून आता पुन्हा एकदा राजकारण सुरू झालंय. ज्या धसांनी मुंडेंवर टीका केली, आकाच्या आकापर्यंत ते बोलले आणि तेच त्यांची भेट घेत आहेत. कसं पाहता याकडे? आता हे राजकारणामध्ये काही गोष्टी अशा असतात का त्या व्यक्तिगत स्वरूपाच्या नसतात, अशा असू शकतात. या बाबतीत माझं एकच मत आहे, कोणताही सामाजिक वाद महाराष्ट्रामध्ये होऊ नये या मताचा मी स्पष्टपणे आहे. कोणत्या वादाला सामाजिक स्वरूप देऊ नये. दुसरं माझं मत असं आहे की मी स्वतः सुद्धा देशमुखांकडे जाऊन आलो, त्यांच्या कुटुंबाला भेटून आलो. अत्यंत निघृण हत्या ती झालेली आहे. यामध्ये दोषी जो असेल त्याला कडक शिक्षा झाली पाहिजे. आणि जी काही बीडमध्ये गुंडगिरी वाढली असं म्हटलं जातं, किंवा महाराष्ट्रात सुद्धा गुंडगिरीचं वातावरण वाढतं आहे असं म्हटलं जातं, याचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी माननीय मुख्यमंत्री असेल किंवा या शासनाची निश्चितपणे आहे. त्यांनी त्यामध्ये कोणाचाही मुलाजिजा करू नये. जो दोषी असेल तो, मी कोणाचं नाव घेत नाही, जो दोषी असेल तो, त्याच्या बाबतीत कडक शिक्षा झाली पाहिजे. मिळालंय, सत्ता आली तरी सुद्धा ऑपरेशन टायगर करण्याची वेळ पुन्हा भाजपवर आली आहे, शिवसेनेवर आली आहे. कसं पाहताय राजकारण? आले ते तीन एकत्र आले, संख्या खूप मोठी आहे, प्रश्न त्यांच्या पुढं तितकेच मोठे होत चाललेले. तुम्हाला एवढं मी सांगतोय, समाधान कोणाचंच नाही ही परिस्थिती आहे. सरकार कशा पद्धतीनं चाललंय, आर्थिक स्थिती आजची काय आहे. आज संजय निराधारचे रकमा असतील, ज्या असतात निराधारांकरता, श्रावणबाळ योजनेच्या रकमा, त्या सुद्धा जाऊन पोहोचत नाही ही अवस्था या राज्याची. ज्यावेळेस निराधाराच्या रकमा पोहोचत नाही त्यावेळेस राज्याची आर्थिक परिस्थिती आता काय आहे हे वेगळं सांगण्याचं आणखी काही दंडक असू शकत नाही. काही भरतोय आपण आणि काय महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे 18 न्यूज. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.